एक गावात एक प्रामाणिक व कष्टाळू शेतकरी राहत होता. दररोज तो झऱ्यावरून पाणी भरून 2 घड्यातून घरी आणायचा. त्यातील एक घडा पूर्णपणे मजबूत होता तर दुसरा थोडासा फुटलेला होता. त्यामुळे दरवेळी अर्धे पाणी वाटेत सांडत असायचे. वर्षांपासून असेच चालू होते. फुटलेला घडा खूप दुःखी होता, कारण त्याला वाटायचे की त्याच्या दोषामुळे शेतकऱ्याची मेहनत वाया जाते. एक दिवस त्याने शेतकऱ्याची माफी मागितली. शेतकरी हसला आणि म्हणाला, उद्या मी तुला काहीतरी दाखवतो. दुसऱ्या दिवशी त्याने सांगितले, रस्त्यावर फक्त तुझ्या बाजूला फुलं असलेली पाहिलीस का? कारण शेतकऱ्याने मुद्दाम तिथे बीज पेरली होती. घड्याच्या गळणाऱ्या पाण्यामुळे ते फुलं उमलली होती. त्याच फुलांनी घर सजवत आणि देवालाही वाहत असेत. घड्याळाला कळले की त्याची जी कमजोरी आहे तीच कुणासाठी सौंदर्य बनली आहे. धन्यवाद.